सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू आहे। गेल्या 24 तासामध्ये सोन्याचा दर हा 4,000 रुपयांनी आणि चांदीचा दर 6,000 रुपयांनी घसरलाय। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये काल सोन्याचे दर हे जीएसटीच्या शिवाय 1,48,000 होते। यामध्ये आज 4,000ची घसरण होऊन 1,44,000 रुपये सोनं झालंय, तर चांदीच्या दरामध्ये 6,000ची घसरण झाली आहे। 2,36,000वरून 2,30,000 रुपये चांदीचा दर झालाय। युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। कमी झालेले त्याच्यामुळे आम्ही घ्यायला आलो सोनं आणि हो थोडं आनंद वाटला म्हणून आम्ही घ्यायला आलो। नाही, आम्ही खरेदी करत नव्हतो, जास्त असल्या कारणाने खरेदी करत नव्हतो। भाव कमी झालेले आहे। मुलीच्या लग्नासाठी ना सोनं खरेदी करण्यासाठी आलेलो होतो। बजेट कोलमडणार होतं, पण भाव कमी झाल्यामुळे ते आता होणार नाही। खूप बरं वाटलं, आनंद वाटला भाव कमी झाल्यामुळे। आणि भाव खरंच कमालीचे कमी झालेले आहेत। महिलांना तर आनंदच आहे भाव कमी झाल्यामुळे। गर्दी पण वाढलेली आहे आणि भविष्यामध्ये सोन्याचे भावही आपल्याला गरजेनुसार सोनं हे आपल्याला केव्हाही कामात येऊ शकतं। त्यामुळे महिलांना सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यात खूप आनंद असतो आणि त्यामुळे 20-25 हजाराने भाव कमी झाल्यामुळे महिलांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।